नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खलिफा एच आर के फिजिक्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, फिजिक्स चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्सचा सिलेबस आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता प्रत्यक्ष आपण चॅप्टरला सुरुवात करण्या अगोदर काही बेसिक कन्सेप्ट्स या ठिकाणी आपण क्लिअर करून घेऊया. आपल्याला बेसिक्स माहीत असेल तर आपण चॅप्टरमध्ये पूर्ण चॅप्टर आपल्याला समजण्याला सोपा होतो. मित्रहो, त्यासाठी मेकॅनिक्स म्हणजे ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द मोशन, दॅट इज कॉल्ड एज मेकॅनिक्स. Mechanics, two types of mechanics: statics, kinetics. Statics, that is stationary. As the name suggests, statics deals with the bodies at rest under the action of balanced forces. एखाद्या बॉडी जर रेस्टला असेल आणि त्या बॉडीवरती बॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट होत असतील तर त्या बॉडीवरती काय परिणाम होतो, मोशन त्या बॉडीची कशी होते, त्याचा अभ्यास म्हणजे स्टॅटिक्स असतो. आणि कायनेटिक्समध्ये काय होते, कायनेटिक डील्स विथ ॲक्च्युअल मोशन. कायनेटिक्समध्ये ॲक्च्युअल मोशनचा अभ्यास होतो. ॲक्च्युअल मोशन कोणतीही विदाऊट फोर्स देर इज नो मोशन. त्यामुळे कायनेटिक्ससाठी सुद्धा फोर्सची आवश्यकता आहे. कायनेटिक्स परत दोन प्रकार: कायनेमॅटिक्स, डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्स डील्स विथ मोशन विदाऊट कन्सिडरिंग इट्स कॉज. म्हणजे फिजिक्सच्या मेकॅनिक्समधल्या कायनेटिक्सच्या एक ब्रँच आहे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स ब्रँचमध्ये काय होतं, स्टडी ऑफ मोशन विदाऊट कन्सिडरिंग द कॉज ऑफ मोशन. मोशन कशामुळे तयार झाली त्याचा विचार करायचा नाही, फक्त मोशनचा अभ्यास करायचा. कायनेमॅटिक्समध्ये आपण मग वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन याचा अभ्यास करू शकतो. डायनॅमिक्समध्ये काय होतं मित्रांनो, डायनॅमिक्स डील्स विथ मोशन ऑफ ए बॉडी विथ कन्सिडरिंग इट्स कॉजेस. म्हणजे मोशन कशामुळे तयार झालेले आहे, फोर्सेस, टॉर्क्यू असेल, या दोनमुळे मोशन तयार झालेले आहे, त्यांच्यासोबत मोशनचा अभ्यास म्हणजे डायनॅमिक्स. नेक्स्ट, आता मोशन म्हणजे काय बाळांनो ते आपल्याला माहीत पाहिजे. मोशन 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 म्हणजे काय सर, काय सांगायला लागलेत मोशन? एखादी बॉडी मोशनमध्ये आहे असं आपण कधी म्हणणार? ए बॉडी इज सेड टू बी इन मोशन व्हेन इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. आपण समजा बस स्थानकावरती उभे आहात आणि बस आपल्यापासून जात आहे, तेव्हा आपण सराउंडिंगमध्ये झालो आणि बस जात आहे विथ रिस्पेक्ट टू बस स्टँड. बस इज मूव्हिंग, दॅट इज बस इज इन मोशन. ओके. मोशनचे 4 टाइप्स आहेत, मेनली 4 टाइप्स: लिनियर मोशन, रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन and oscillatory motion. Linear motion, in which a body move in straight line. Motion of a body in a straight line, that is linear motion. For example, motion of a train, football, अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला देता येतील. रोटेशनल मोशन, in which body rotates on its own axis. For example, motion of earth about its own axis. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल गोल फिरते, ही मोशन रोटेशनल मोशन आहे. सर्क्युलर मोशन, in which a body moves along the circumference of circle. Motion of a body along the circumference of circle. For example, motion of earth around the sun. पृथ्वी सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते. वर्तुळाकार कक्षेमध्ये म्हणजे कक्षा कशी आहे, वर्तुळाकार आहे, वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते म्हणून ती सर्क्युलर मोशन आहे. The motion of particles of blades of fan, also circular motion. Motion of particles of a wheel of a vehicle, circular motion. अनेक एक्झाम्पल्स मित्रांनो तुम्हाला देता येतील. नेक्स्ट बघूया आपण ऑसिलेटरी मोशन.
oscillatory motion in which body moves about mean position. ऑसिलेटरी मोशनलाच आपण व्हायब्रेटरी मोशन असेही म्हणतो. यामध्ये बॉडीची मोशन टू अँड फ्रो असते, अप अँड डाऊन असते, बॅक अँड फोर्थ असते. एक्झाम्पल, मोशन ऑफ स्ट्रिंग ऑफ गिटार, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक. आणखी एक एक्झाम्पल देता येईल आपल्याला, मोशन ऑफ निडल ऑफ शेविंग मशीन. शेविंग मशीन, शिलाई मशीनची सुई जागच्या जागीच उड्या मारते. या ऑसिलेटरी मोशनच्या एक्झाम्पल्स आहेत. तर हे या झाल्या टाइप्स ऑफ मोशन्स. त्यानंतर नेक्स्ट आता रोटेशनल डायनॅमिक्स. 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र बोर्ड नवीन सिलेबस आलेला आहे. नवीन सिलेबसनुसार अगोदर आपण पाठीमागच्या वर्षी पहिला चॅप्टर आपला सर्क्युलर मोशन होता, दुसरा चॅप्टर रोटेशनल मोशन होता. तर दोन्ही चॅप्टर्स एकत्र करून रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर बनवलेला आहे. पहिलाच चॅप्टर आहे आपला यावर्षी, तो आपण सुरू करत आहोत. आत्ताच आपण बेसिक्स पाहिलेले आहेत. त्यानंतर बोर्ड टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीला कॅन यू रिकॉल असं म्हटलेलं आहे. 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तुम्ही रिकॉल करू शकता का, म्हणजे तुम्ही परत आठवू शकता का, परत आपल्याला माहीत आहे का त्या गोष्टी. पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, आत्ताच मी सांगितलं, मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट काय आहे, तर या ठिकाणी मी शॉर्टमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. सेंटर ऑफ मास, द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. समजा तुम्ही एक मीटर पट्टी घेतली आणि ती पट्टी तुमच्या बोटावरती हॉरिझॉन्टल बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. शेवटी ती बॅलन्स होणार एका पॉईंटला. तो पॉईंट म्हणजे त्या मीटर पट्टीचा सेंटर ऑफ मास आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत 11th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे. डू यू नो रिअल अँड स्युडो फोर्सेस, देअर ओरिजिन अँड ॲप्लिकेशन्स. आता डायनॅमिक्स, रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे जी बॉडी स्वतःच्या अक्षाभोवती रोटेट होते त्या बॉडीचं डायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे रोटेटिंग बॉडीचा अभ्यास प्लस कन्सिडरिंग दी फोर्सेस, टॉर्क्यू फोर्स, या फोर्स कॉज ऑफ मोशनचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून आपल्याला रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स काय माहीत असणं गरजेचं आहे. चला तर बघू मग रिअल फोर्स म्हणजे काय. रिअल फोर्स म्हणजे मित्र, आपण नेहमी बोलताना शब्द वापरतो आपण रिअल, रिअली, तसाच त्याचाही अर्थ फिजिक्समध्ये आहे. रिअल फोर्स, ज्या फोर्सला ओरिजिन आहे, रिअल ओरिजिन आहे, तो फोर्स रिअल फोर्स. दीज फोर्सेस ओरिजिनेट्स फ्रॉम ॲक्च्युअल इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टच्या इंटरॅक्शनमधून जो फोर्स तयार होतो तो रिअल फोर्स आहे. एक्झाम्पल, gravitational force, 4 real forces. These are 4 real forces. First one, gravitational force. Second one, strong nuclear force. Third one, weak nuclear force. Fourth one, electromagnetic force. These forces are fundamental forces that are real forces which originates from actual interaction between the bodies. Next one, that is a pseudo force, that is also called as imaginary force, fictitious force. These forces do not have real origin but arises due to change of frame of reference. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही एखाद्या बसमध्ये जात आहात तर बस ही तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. बसला जो वेग आहे तोच तुम्हाला वेग असणार आहे. बस जर अचानक थांबली तर तुम्ही पण जागेवर थांबणार आहे का, नाही. तुम्हाला पुढच्या दिशेनं तुमच्यावरती फोर्स ॲक्ट होणार आहे. तुम्ही पुढच्या दिशेनं पडल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे. हा रिअल हा इमॅजिनरी फोर्स आहे, हा स्युडो फोर्स आहे.
तुम्ही बसमध्ये आहात आणि बस जर एकदम लेफ्ट टर्न घेतला बसने, तर तुम्ही उजवीकडे झुकता. याचा अर्थ काय? तुमच्यावरती इमॅजिनरी फोर्स, फिक्सिशियस फोर्स, त्यालाच आपण सिडो फोर्स म्हणतो, तुमच्यावरती सिडो फोर्स ॲक्ट होत असतो. तर हे आज मी या ठिकाणी चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. बेसिक कन्सेप्ट्स मी तुम्हाला विथ नोट्स या ठिकाणी देत आहे. कारण व्हिडिओ करून जर तुम्हाला मी ब्लॅकबोर्डवरती टीचिंग केलं तर तुम्ही लगेच म्हणजे थोडा वेळ तुमच्या लक्षामध्ये राहील, नंतर ते विसरून जाल. आता हे लेक्चर व्हिडिओ ऐकता ऐकता तुम्ही पॉज करून नोट डाऊन करायचे. तुमच्या नोटबुकमध्ये हे सर्व लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. तर या ठिकाणी आपण आज थांबूया. सुरुवात केलेली आहे रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील पॉईंट्स काय आहेत पाहूया. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो HRK फिजिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.